हॅलो नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर इथे मी करत आहे पूजेची तयारी। काल होती शिवरात्री आणि शिवरात्रीची मी पूजा केली होती, पार्थिव शिवलिंग आणि त्याची पूजा केली होती। हे बघा पूजेची तयारी करत आहे। हे त्यासाठी आणलेली आहे मी शिवलिंग करायसाठी माती आणलेली आहे। इथे दूध, दही, साखर, शहद, असं तूप आणि पंचामृतसाठी असं पूर्ण सामान तयार झालेलं आहे माझं। इकडे आहे अगरबत्ती, जनेऊ, शमीपत्र, 108 तांदूळ, काळे तीळ, लवंग, काळे मिरे 21, गहू 21, कमलगट्टे 21, 3 सुपारी आणि पिवळं चंदन आणि 2 तुपाचे दिवे असं। आणि हे प्रसादासाठी पेढे। आणि इकडे पण दुसरं पण ताट तयार झालेलं आहे माझं, त्यामध्ये आहे प्रसादाचे पेढे। आणि ह्या दुसऱ्या ताटामध्ये मी घेतलेलं आहे सगळं सामान पूजेचं। आणि आता मी करत आहे शिवलिंगची तयारी। हे बघा बेलाचं पान घेतलेलं आहे, त्यावर सर्वात आधी लिंग निर्माण करायचं आहे। असं मी गंगाजल घेतलेलं आहे एका गडव्यामध्ये। आणि आता हे माती थोडी मी ओली केलेली आहे आणि असं पहिले लिंग निर्माण केलेलं आहे शिवलिंग। आता मी पूर्ण शिवलिंग तयार करत आहे। देव बघा माझा व्हिडिओ काढत आहे। इथे बघा माझं असं शिवलिंग पण तयार होत आहे। मी वरतच असं शिवलिंग तयार केलेलं होतं आणि माझी पूजा पण मी वरच मांडली आहे। हे बघा असं शिवलिंग आणि त्यावर असे नागदेवता मस्त असं तयार केलेलं आहे। आता फरची चांगली स्वच्छ पुसून तिथे मी मस्त एक अशी छोटीशी रांगोळी टाकलेली आहे आणि त्यावर असं पाट ठेवून पाटावर एक स्वच्छ कपडा आपल्याला टाकायचा आहे आणि आपल्याला पूजेची मांडणी करून घ्यायची आहे। बघा असा एक पाट ठेवायचा, रांगोळीवर हळदी कुंकू वगैरे टाकायचं, पाटावर एक असं स्वच्छ कपडा ठेवायचा आहे आणि कपड्यावर आपल्याला ज्यात आपण पूजा करणार आहे ते कोपर वगैरे ज्याच्यात आपण पूजा करणार आहे ते ठेवायचं आहे आणि मस्त अशी सुंदर रांगोळी काढून घ्यायची आहे। अशी सुंदर पूजेची मांडणी करून घ्यायची। हे बघा इथे असं मी पूजा मांडलेली आहे। इथे देव बघा शिवलिंगवर असं त्रिपुंड काढत आहे माझ्यासोबतच। आणि पूजा करतानाचा व्हिडिओ मी घेऊ शकली नाही कारण माझ्या घरचे सर्वच जण आम्ही पूजेत बसलेलो होतो। इशिकाचे पप्पा, इशिका, तिची आजी, देवांश, मी, आम्ही असं सगळेजण पूजेत बसलेलो होतो। ही पूजेची पूर्ण तयारी मी आणून ठेवलेलं आहे सर्व सामान। हे बघा काळे मिरे, लवंग, गहू, तांदूळ, 7 शमीपत्र, जनेऊ वगैरे सगळं सामान असं एकत्र ठेवलेलं आहे इथे। हे बघा अशी आता पूजा मस्त झालेली आहे, आरती वगैरे पण झालेली आहे आमची। हे बघा इशिकाचे पप्पा पण पूजेत बसलेले होते, प्रसाद वगैरे घेतला सर्वांनी। महाराजांनी खूप मस्त, प्रदीप मिश्रा या महाराजांनी खूप मस्त पूजेची अशी आमच्याकडून सर्वांकडून अशी पूजा करून घेतलेली आहे। खूप मस्त आम्हाला प्रसन्न वाटलं हे पूजा केल्यावर। तुम्ही पण ही पूजा केलेली आहे का प्लीज मला नक्की सांगा। इथे बघा आम्ही पूजा झाल्यानंतर मस्त अशी सर्वांनी खूप सारे असे फोटो काढले, सेल्फी काढले, पूजेचे पण फोटो काढलेले आहे। टीव्हीवर अशी पूजा दाखवलेली होती। ही बघा ही आहे माझी पूजा। आता आमची पूजा समाप्त होत आहे। आता आपल्याला करायचं आहे पूजेचं विसर्जन। हे बघा मस्त अशी पूजा झाल्यानंतर कसे मस्त आम्ही फोटो काढलेले आहे। आता बघा पूजेचं विसर्जन करण्यासाठी जे बेलफूल आणि जे पूजेचं पूर्ण साहित्य आपण चढवलेलं होतं महादेवाला ते एका पन्नीमध्ये काढून घ्यायचं आहे सर्व सामान। आणि जे फक्त शिवलिंग आहे, फक्त त्या मातीचे जे शिवलिंग आहे फक्त त्या शिवलिंगचंच पाण्यामध्ये विसर्जन करायचं आहे। हे बघा इथे मी सर्व सामान काढत आहे। देवांश मला खूप त्रास देत होता म्हणून त्याचे पप्पा त्याला रागावले, तो थोडा रडत पण होता। आणि इथे अशी पूर्ण सामान असं एका आपल्याला पिंडीमध्ये काढून घ्या आणि आपण जे दक्षिणा चढवलेली होती ते दक्षिणा बाजूला काढून घ्यायची आहे आणि ते कुठेही आपण मंदिराच्या दानपेटीमध्ये टाकून द्यायची आहे आपल्याला दक्षिणा। हे बघा आता शिवलिंगचं जे हे मूर्त आहे ते आपल्याला डोक्यावर घ्यायचं आहे आणि विसर्जनकडे बाहेर वळायचं आहे। घरच्या घरीच रात्रीच्या आधीच हे विसर्जन करायचं होतं म्हणून मी पाण्याच्या बकेटीमध्येच हे विसर्जन केलेलं आहे, घरीच बकेटीमध्ये विसर्जन केलेलं आहे। हे बघा असं सर्वांनी आम्ही डोक्यावर घेतलेली आहे
पूजा थोडं थोडं 2-2 पावलं चाललेलो आहे आणि हे पूजेचं मस्त असं विसर्जन करायला जसं आपण नदीवर घेऊन जातो, काजरतीची पिंड आपण कशी विसर्जन करतो तसंच याचं पिंडीचं पण विसर्जन करायचं आहे आपल्याला. हे बघा, हे पिंडीचं विसर्जन करायचं आहे. खूप छान, खूप मस्त वाटलं ही पूजा केल्यावर, खूप मन प्रसन्न वाटलं. आणि देव सर्वांनाच आशीर्वाद देवो, आपल्या परिवाराला सुखी ठेवो अशीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे. मस्त हे बघा, आता शिवलिंगचं पाण्यामध्येच घरीच असं पाण्यामध्ये आपल्याला विसर्जन करायचं आहे आणि विसर्जन केल्यानंतर ही माती पूर्ण त्यामध्ये मिक्स होऊन जाते आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मी हे माती आपल्या कुंडीमध्येच टाकून दिलेली आहे. तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला प्लीज लाईक करा. थँक्यू.